जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे. तर हिवाळा आला की बाजारात काही भाज्या येवो ना येवो, पण मटार इतक्या जास्त प्रमाणात येतात ना, त्यातल्या त्यात ना आमच्या का लहोनी 1 किलो मटार आणलं. म्हटलं आता भाजी करायची तर किती करायची, तर म्हटलं चला ह्याच मटारपासून ना छान गरमागरम टम्म फुगलेले पराठे करूया, जे की बनवायला अगदी सोपे, कमी वेळात कमी साहित्यात होतात. आणि हे बघा दिसायला इतके छान दिसतात ना. त्यातल्या त्यात आता तुम्हाला दिसतंय की नाही हे बघा, आतमध्ये स्टफिंग अशी भरभरून टाकायची आणि मस्त गरमागरम बटाटा वाटाणा भाजी किंवा दही, लोणचं, केचप कशासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर चला कसे बनवायचे बघायचे ना. तर म्हणजे या मटारचा पराठा करण्यासाठी सगळ्यात आधी ते एक ना मी पसरट पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये अगदी 1 चमचाभर इतकं तेल ऍड करायचंय आपल्याला. आणि तेल सगळ्या पॅन मध्ये ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता तेल तापलं की त्यामध्ये ना इथे 1 चमचाभर जिरं ऍड करायचंय आपल्याला. जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये इथे मी 2 ते 3 हिरवी मिरची घेतलीये, थोडीशी अशी जाडी चिरून घेतलीये. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि ह्या सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायच्यात आपल्याला. तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरची ऍड करू शकता. थोडंसं 10 ते 20 सेकंद ना असं तेलावर परतून घ्यायचं जिऱ्यासोबत. आणि आता इथे मी ना 1 वाटी इतके मटार घेतले छान सोलून. बाजारात इतके मटार आलेत ना की तुम्ही ताजे ताजे मटार वापरू शकता. आणि जर ताजे नसतील घरात तर तुम्ही फ्रोझन देखील वापरू शकता, काहीच हरकत नाहीये. हे बघा आता हे मटार टाकले ना की गॅस थोडा मीडियम करायचा आणि चांगले मटार आपल्याला ना तेलावर परतून घ्यायचे. आता मटार पटकन भाजण्यासाठी ना ह्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय. मी अगदी थोडंसं मीठ टाकते, बिकॉज आपण जे डो बनवलाय ना, म्हणजे चपातीचं पीठ आपलं नॉर्मल, त्याच्यामध्ये सुद्धा मीठ आहे, त्यामुळे मी अगदी थोडंसं टाकलंय. त्याचसोबत गरम मसाला, हे बघा अर्धा चमचा इतका गरम मसाला टाकलाय. बाकी ह्याच्यामध्ये काहीच ऍड करायची गरज नाहीये. जर तुम्हाला लसूण नसेल आवडत ना तर तुम्ही त्याच्या जागी थोडंसं अद्रक सुद्धा ऍड करू शकता. आता मसाले टाकल्यानंतर ना गॅस मी इथे बारीक केलाय आणि हे 2 ते 3 मिनिटं चांगलं खरपूस भाजून घेऊया. तर मंडळी हे बघा, बघू शकता आपले मटार व्यवस्थित असे तेलावर परतले गेलेले आहेत. हे बघा प्रॉपर असे ना वाटाण्याला पांढरे डाग सुद्धा पडलेले आहेत. आता काय करायचं, गॅस बंद करून घ्यायचा आपल्याला आणि थोडीशी इतकी कोथिंबीर घ्यायची आणि याची हाताने चुरून ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे. कोथिंबीर जास्त टाकायची नाही, नाहीतर वाटाण्याचा फ्लेवर कमी आणि कोथिंबीरीचा फ्लेवर जास्त येतो. जर कोथिंबीर नसेल आवडत, नाही टाकली तरी काहीच हरकत नाही. आता हे मिश्रण आपण 1 मिनिटभर ना थंड करून मग मिक्सरच्या जार मधून बारीक करून घेऊया. आता हे मिश्रण व्यवस्थित थंड झालं ना, असं छोट्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं ते आणि आपल्याला असं जाडसरच वाटून घ्यायचं. अगदी बारीक पेस्ट करायची नाही, थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला, जेणेकरून पराठ्यामध्ये ना छान लागतं ते, असं थोडंसं नटी फ्लेवर येतो. ते हे बघा आता ना ह्याला आपण असं थोडंसं जाडसरच वाटून घेऊया. मस्त दिसतं एकदम. तर मंडळी हे बघा काहीच असं ना थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे मी. आता हे मिश्रण ना आपण आधी थंड करूनच वाटले, तरी पण थोडंसं आतमधून ना गरम असतं. सो ह्याला एका वाटीमध्ये ट्रान्सफर करायचं आणि थंड करत ठेवायचंय. तर मंडळी मिश्रण आपलं एक बाजूला थंड होत होतं ना, तोपर्यंतच मी पीठ मळून घेतलंय. मी आधीच पीठ मळून ठेवलेलं, ह्याचा काही व्हिडिओ काढला नाही, बिकॉज आपण जे नॉर्मल चपातीला पीठ मळतो ना तसंच पीठ मळायचंय. पीठ मळताना थोडंसं तेल आणि मीठ टाकायचंय, जे आपण नॉर्मली टाकतो. आणि पीठ ना घट्ट मळायचं नाही अजिबात. हे बघा असं सॉफ्ट पीठ मळायचंय आपल्याला, जेणेकरून आपल्या पराठ्याची स्टफिंग बाहेर येत नाही आणि पराठे सुद्धा सॉफ्ट राहतात एकदम. तर चला मिश्रण थंड झालंय, पीठ मळून झालंय. आता पराठे करायला घेऊया गरमागरम. तर मंडळी हे बघा आपली ना छान जी स्टफिंग बनवलेली ना मटारची व्यवस्थित थंड झाली आहे. कोणत्याही पराठ्यामध्ये कधीच ना गरम स्टफिंग कधीच भरायची नाही, पराठा असा फाटला जातो. तर कधी पण ना स्टफिंग जी आहे ती थंड करूनच भरायची. आता इथे ना चपातीचा गोळा व्यवस्थित असा हाताने मळून, हे बघा मी इथे नॉर्मल गोळा घेतलेला आहे, जास्त मोठाही नाही किंवा जास्त बारीकही नाही. आणि आता ह्याला थोडंसं लाटून थोडंसं लांब सरकवूया, हे नाही तर पडायचं. हे बघा, किंवा तुम्ही हाताने अशी वाटी बनवून ना त्याच्यामध्ये भरू शकता स्टफिंग. तर ही स्टफिंग ना मी आता हाताच्या साहाय्यानेच भरतीये. आणि पराठ्यामध्ये ना स्टफिंग थोडी जास्त भरायची, जेणेकरून ना चव खूप छान लागते. थोडी अशी पसरवूया आणि आपण नॉर्मली जसं ते पराठे करतो ना तसंच बनवायचंय.
म्हणजे तुम्ही स्टार्टिंग म्हणजे नवीनच पराठे बनवत असाल ना, तर थोडीशी स्टफिंग कमी भरली तरी चालेल, काहीच हरकत नाही. आणि हे जे वरचं आलंय ते काढून नाही टाकायचं, इथेच असं प्रेस करायचं आपल्याला. आणि आता ह्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि आधी ना असं प्रेस करून घ्यायचं हाताने, जेणेकरून जी स्टफिंग आहे ना ती चारही बाजूला जाते. नाही तर आपण कधी कधी डायरेक्ट लाटायला जातो ना, त्यामुळे काय होतं एकाच बाजूला स्टफिंग राहते, पूर्ण पराठ्यामध्ये पसरत नाही. हे बघा पीठ इतकं मस्त मळलं गेलेलं आहे ना, की अगदी हाताने सुद्धा हा पराठा एकदम स्मूथली प्रेस होतोय. हे बघा इतकं प्रेस केलं ना, की आता ह्याच्यावर पीठ टाकायचं आणि आपण नॉर्मल पराठे लाटतो ना तसं लाटून घ्यायचं. अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे पराठा, नाहीतर स्टफिंग सगळीच बाहेर येऊन जाईल. जितकं हलक्या हाताने तुम्हाला लाटता येईल ना तितकं हलक्या हाताने लाटायचं, बिकॉज आतमधली स्टफिंग ना लगेच बाहेर येते नाहीतर. हे बघा बघू शकता इतकं मस्त झालंय ना, हे पीठ पण छान मळलं गेलंय, स्टफिंग सुद्धा छान झालीये आणि बघू शकता पराठ्यामधून काहीच बाहेर येत नाहीये. आणि मोस्टली पराठे ना जास्त पातळ करायचेच नाही, थोडेसे ना जाडसरच ठेवायचे, जेणेकरून मस्त फुलले जातात आणि खाताना सुद्धा छान लागतात अगदी ते. हे बघा मस्त हिरवं हिरवं दिसायला लागलंय. थोड्याशा कडा लाटून घ्यायच्या, कडा जाड अजिबात आवडत नाही आमच्या घरातल्यांना तरी. हे बघा छान असा पराठा, जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही, मस्त लाटून झालेला आहे बघू शकता. आणि स्टफिंग कुठूनच बाहेर आलेली नाहीये, ही बघा थोडी सुद्धा नाही कुठूनच. तर आता मस्त तवा तापलाय, पराठा आपला भाजून घेऊया. आणि म्हणजे पराठा कधी पण भाजताना ना तवा कडकडून तापू द्यायचा आहे. आणि जेव्हा आपण पराठा टाकतो ना तेव्हा गॅस फुलच ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपण पराठा ट्विस्ट करतो तेव्हा ना मीडियम फ्लेमवर आपल्याला हा पराठे भाजून घ्यायचे, जेणेकरून छान लालसर रंगावर परतले जातात. बारीक गॅसवर भाजायचे नाही, खूप जास्त वेळ लागतो. आणि हाय फ्लेमवर याचा पूर्ण कलरच चेंज होतो. त्यामुळे हे बघा आता मी ह्याला ट्विस्ट केलं ना की गॅस मीडियम करून घेणार आहे, जेणेकरून आपले पराठे व्यवस्थित भाजले जातात. बघू शकता मस्त हिरवे हिरवे गार दिसायला लागलेत राव. तुम्ही याला तेल लावू शकता, तूप लावू शकता किंवा बटर मध्ये सुद्धा म्हणजे भाजून घेऊ शकता. मी तरी ना तेलच लावते, जस्ट बिकॉज की ना माझं हे ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा मी तूप लावते ना पराठ्यांना, एकदम असे ना ते थोड्या वेळाने कडक होतात आणि पराठा बघा कसा फुलायला लागलाय राव मस्तच असा. कोण म्हणतं मटारचे पराठे फुलत नाही, हे बघा वाव. मस्त दोन्ही बाजूने ना भरपूर तेल लावायचं, जितकं पराठ्यांना जास्त तेल ना तितके ते सॉफ्ट राहायला मदत होते. जर तुम्हाला तूप आवडत असेल ना तुम्ही तूप देखील लावू शकता, काहीच हरकत नाहीये. पण तूप लावलं ना की लगेच खायचे, तुपाने भारीच लागतं, पण थोड्या वेळाने ते कडक होतात. त्यामुळे मी मोस्टली तर ना हेच प्रेफर करते, तेलच. बघू शकता कसला भारी भाजला गेलाय राव, कडा वगैरे प्रॉपर भाजून घ्यायच्या. सुंदरच. बाकीचे सुद्धा ना आपण असे सगळे भाजून घेऊया. हे बघा किती छान दिसतोय राव. तर मंडळी मस्त असे गरमागरम मटार पराठे तयार आहेत आणि बघू शकता इतके छान दिसतंय, त्यातल्या त्यात स्टफिंग थोडी सुद्धा बाहेर आलेली नाही. मस्त ग्रीन कलर आणि सुगंध इतका छान सुटलाय ना. छान असं भरपूर तेल लावायचं आणि तळून घ्यायचे. तर मी तरी ना ह्याच्यासोबत मस्त मटार आणि बटाट्याची भाजी केलीये, जी की खूप छान लागते. इवन तुम्ही केचप दही कशासोबत सुद्धा खाऊ शकता. तर ना खूप छान लागतात हे पराठे, एकदा नक्की घरी बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा मजेत राहा.